या दोन्ही विनर वर्सेस विनर यांच्यामध्ये मॅचला स्टार्ट होणार आहे। मनीष करत विपक्ष विजय बालाजी यांच्यामध्ये सामन्याला काही क्षणामध्ये इथे सुरुवात देखील होणार आहे। मॅचला आपण स्टार्ट करण्यापूर्वी सर्व तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करूया। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत। गेल्या 7 दिवसामध्ये आपण पाहू शकाल विनामूल्य सेवा या स्पर्धेसाठी आम्हाला पुरवली आहे, ते संपूर्ण AR पाटील हॉस्पिटलचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू। काही क्षणामध्ये आपण पाहू शकाल अनेक मान्यवरांची मांदी आली, अनेक मान्यवर तुम्हाला या व्यासपीठावर देखील पाहायला मिळतील। सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत। संपूर्ण पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन सज्ज झाली आहे या स्पर्धेला सक्सेसफुल करण्यासाठी। उघड्या डोळ्यानं पाहिलेलं स्वप्न आणि त्याचा केलेला पाठलाग याचा परिणाम आणि याचा रिझल्ट म्हणजे पनवेल प्रीमियर लीग आहे। गेल्या 2 महिन्यापासून या पनवेल प्रीमियर लीगचा ऑर्गनायझर टीम प्रचंड मेहनत करते आणि याचं संपूर्ण श्रेय जातं पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनला आणि त्यांचं मेहनतीचं फळ आज त्यांना मिळतंय। पाहता पाहता 7वा दिवस कसा उजडला हाच कळला नाही अद्यापी, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल खूप मोठे योगदान या संपूर्ण खेळाडूंसोबत आयोजकांनी दिले। कॉम्बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी काही क्षणचित्र तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतील। या स्पर्धेचे तुम्हाला श्री डिजाइन साऊंड जाताडे समालोचन कक्ष देखील पाहायला मिळेल। त्यानंतर हा साइड अँगल मुख्य व्यासपीठाचा आणि एक चांगली साऊंड क्वालिटी श्री डीजेची तुम्हाला पाहायला मिळेल, एक चांगली व्हॉइस क्वालिटी, कारण एकच कॉमेंटेटरला हेच तर हवं असतं, एक चांगली व्हॉइस क्लॅरिटी आणि एक टायमिंग सॉन्ग जो प्रेक्षकांना नेहमी अपेक्षित असतो। आणि तुमच्या स्क्रीनवर तुम्ही प्रशांतला संपर्क करू शकता। जाऊया मैदानामध्ये, इथून चांगला स्टार्ट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। मॅचचा काउंटडाऊन स्टार्ट झाले, दोन्ही ऑफिशियल्स आमचे रेडी आहेत, सर्व प्रेक्षक रेडी आहेत। एक चांगली मॅच, एक प्रोफेशनल सामना, एक चांगली फाईट पाहायला मिळेल याची आपण अपेक्षा करूया। PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट.in संपूर्ण त्यांची टीम ज्याचे फाउंडर आहेत आमचे समतीदादा भास्कर, CEO आता आमचे नक्कीच केतन असतील, त्यानंतर आमचे दोन्ही ब्रदर्स KD ब्रदर्स यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत। पहिला चेंडू यॉर्करचे सुरुवात झाली आहे, अगदी परफेक्ट यॉर्कर, चांगलं क्षेत्ररक्षण आकाशकडून पाहायला मिळालं। 1 रन मिळेल पहिल्या बॉलवर। विनर वर्सेस विनर सामन्याला काउंटडाऊन स्टार्ट झालाय। चॅम्प 11 संघ हा मागील मॅच मध्ये ज्या संघाने चेसिंग केली आहे त्यामुळे आता प्रथमतः फलंदाजी त्यांना करायची आहे या मॅच मध्ये, कारण टॉस ते हरले होते। दुसऱ्या बाजूला पार्थ 11 भैरवनाथ विसुंबे खूप चांगल्या रीतीने चेसिंग या टीमने केली होती पहिल्या मॅच मध्ये। या मॅच मध्ये संघर्ष कसा राहील हे देखील पाहूया। रोहन सज्ज झाले गोलंदाजी मार्कवर। नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, अगदी लोअर फुलटाचा बॉल, गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चुकी झाली आहे। चेंडू गोलीच्या वेगानं, कारण मैदान खूप फास्ट आहे, शेवटच्या लास्ट मोमेंटला चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला परंतु सफल अपयशी ठरले खेळाडू आणि हा चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार। हॅलो, तर नक्कीच वैभव आपण पाहतो या व्यासपीठावरती प्रकाशजी माली पेण दैनिक पुढारीचे संपादक, तसेच विनायक पाटील पेण दैनिक सागरचे या ठिकाणी संपादक आलेले आहेत। त्यांचं या पनवेल प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत आहे। अतिशय चांगला चेंडू टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला, सन्मानजनक खेळी, परंतु काय क्रिकेट वातावरण पाहायला मिळालं। 1 रन घेण्याचा प्रयत्न झाला, तेवढ्याच इशानं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला आणि ते 1 रन जरूर मिळेल। पहिलं षटक इथे मैदानामध्ये सुरुवात होताना रोहन या गोलंदाजांना सुरुवात केली। रोहन घरात एक चांगला गुणवंत आणि प्रतिभाशाली खेळाडू आणि धावसंख्या पटलावर धावा तुम्हाला पाहायला मिळते तब्बल 6 रन्स। हा फटका सजवण्याचा प्रयत्न, खूप चांगलं गॅप शॉट सिलेक्शन, गॅप निवडण्यामध्ये सक्षम ठरले फलंदाज संतोष आणि इथून हा चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार। मैदानामध्ये लक्ष केंद्र करूया। रोहन सज्ज झालेत, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपचा चेंडू वरून निघून गेलाय। डॉट बॉलची सांगता इथे होत असताना मान्यवरांचं शुभागमन तुम्हाला पाहायला मिळेल। चिखलेगावचे संदेश सीताराम पाटील, सागर पाटील आणि किरण पाटील यांचं आगमन होणार आहे आणि त्यांना मी विनंती करतो आपण मैदानावर आपलं आगमन झालं या आपण मंचावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। मॅच खूप चांगली आहे, फाईट खूप चांगली होणार आहे। पहिले पूर्वार्ध आपण एन्जॉय करतोय, दोन्ही खेळाडूंना आपण दोन्ही टीमनं त्यांची रणनीती साध्य केली, कशा रीतीने या मॅच मध्ये झुंजायचं आहे, मागील मॅच मध्ये काय चुका झाल्या ज्यांना सुधारायचं आहे
या सर्वांची चर्चा झाली. गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहेत दीपकाव कर्णमध्ये. थोडीशी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये सुधारणा होणं खूप महत्वाकांक्षी ठरणार आहे. पार्थ 11 भैरवनाथ विचुंबे संघाला या अगोदर मिसफिल्डचा चौकार देखील तुम्ही पाहिला होता आणि आता मिसफिल्ड पाहिली तुम्ही, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं आणि अशा रीतीनं पाहता पाहता पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक फेकलं रोहन घरतनं. धावसंख्या खर्च केली आहेत 12. कोणतं यश त्यांच्या परी पडलं नाही आहे आणि शांत आणि संयमी सुरुवात होत असताना चॅम्प 11 पनवेल संघाची. उड़ जा काले कावा ते थँक्यू. खूप चांगलं संकेत, एक चांगला माहोल बनत असताना आज टेम्परेचरचा विचार केला तर थोडंसं टेम्परेचर कमी आहे. कालचं उन्हाचं वातावरण खूप जास्त होतं, आज टेम्परेचर कमी आहे. खेळाडूंना एक चांगलं पोषक वातावरण आहे आणि खूप चांगल्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. रोहन घरचं पहिली षटक तुम्ही पाहिलं आहे. बिनबाद 12 धावा बोर्डवर आले. चांगली सुरुवात. शांतानी जरी संयमी असले तरी दोन्ही खेळाडू आता सेट आहेत. न्यू बॉलर बॉलिंग मार्कवर अलंकार कोहली सज्ज झालेत. हा गोलंदाज हा फटका थोडासा मिस्ट्रामी घेतो. लीडर एजो चेंडू आदळल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग मध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आणि ते 1 रनची नक्कीच सांगता होत असताना अलंकार ज्या गोलंदाजाला तुम्ही पाहताय गव्हाण गावचा खेळाडू. एका बाजूला स्ट्रायकर एन कडे तुम्ही परेश म्हात्रेला पाहतायत. कांबुटे गावचा सितारा एका विस्फोटक खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही संतोष कुवरला पाहतोय. हा खेळाडू देखील खूप चांगला गुणवंत आणि पनवेलचा प्रतिभाशाली खेळाडू. खराब चेंडू आपण पाहू शकाल, बाउन्सरचा वापर होता इथे, मात्र आपण पाहू शकाल फटका इथून खेळण्यामध्ये अपयशी ठरला खेळाडू आणि डॉट बॉलची सांगता होत असताना अलंकारचा पहिला चेंडू गती खूप कमी होती आणि या गतीचा वापर आपण ज्याप्रमाणे चेंडूची लाईन रीड करण्यामध्ये असफल ठरलेत. आमच्यासोबत आमचे मोहल्लाचे हुझेफा जे कॉमेंटेटर आहेत, जे आमच्यासोबत जोडले गेले आहेत, एक संधी त्यांच्यासाठी देखील आहे. एक चांगलं व्यासपीठ अक्षरशः खोदून काढले चेंडूला. गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न डीप काव कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात दुसरीसाठी पलटलेत आणि आता तुम्ही पाहू शकाल हा निर्णय जाईल थर्ड अंपायर कडे. एक्झॅक्टली दुसरी रन कंप्लीट झाली आहे की नाही आहे, कारण अपील तेवढ्या प्रचंड उत्साहानं मागण्यात आलाय पंचांकडून. एक्झॅक्टली हा खेळाडू संतोष कुवर आपल्या स्क्रीचमध्ये परतला की नाही या सुरक्षित याची चाचपणी आता थर्ड अंपायर करत आहेत. द्वारकानाथ चोरगे सर सध्या जोडले गेले आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. पेटीचे लाईव्हचे 5 अँगल तुम्हाला विविध पाहायला मिळत आहेत. फ्रंट अँगल अँड बॅक अँगल, 2 साईड अँगल तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक मिडलचा आमचा मुख्य व्यासपीठावरून कॅमेरा, असे 5 अँगल तुम्हाला इथून पंचांना त्यांचा निर्णय देण्यामध्ये खूप चांगली मदत करत आहेत. एक चांगली व्हॉइस क्लिअरिटी म्हणजे डीजे श्री आणि त्यानंतर एक चांगली क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळेल. पेटीचं लाईव्ह सातत्यानं तुम्ही पाहू शकाल आणि जर यांची तुम्हाला क्वालिटी आणि क्लिअरिटी आवडली असेल मित्रांनो, त्यांचं योगदान आवडलं असेल तर पनवेल टेनिस क्रिकेट .in या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. 12वे खेळाडू बसा तुम्ही शांत, काही टेन्शन घेऊ नका, एक चांगला निर्णय तुम्हाला नक्कीच मिळेल. सातत्याने लक्षात घ्या, जेव्हा थर्ड अंपायरकडे हा निर्णय जातो तेव्हा तुमचे 12वे खेळाडू तर आमच्यासोबत आहेतच, परंतु कोणी प्रेक्षक पाठीराखा कोणी टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये येणार नाही याचे लक्षात घ्या. एक योग्य निर्णय ज्याची प्रतीक्षा केली जाते, एक योग्य अँगलला कुठला चांगला अँगल व्ह्यू चांगला मिळेल पंचांना आणि त्यांचा परफेक्ट निर्णय मैदानामध्ये पोहोचेल त्याचा प्रयत्न सुरू आहे पेटीचे लाईव्ह कडून. आमचे छोटा केडी आहेत आज, त्यांचे संपूर्ण कॅमेरामॅन त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आज बेस्ट व्ह्यू ची प्रतीक्षा केली जाते. थोडंसं वेळ हवा आहे पंचांना, कारण मामला खूप क्लोज आहे.
स्वागत करणार आहोत आपण संपूर्ण क्रीडा रसिकांचं. थोड्याशा वेळेमध्ये चर्चा सातत्यानं सुरू राहिली आहे. आपण पाहू शका आमचे गोलंदाज तुम्ही मैदानामध्ये पाहतात अलंकारला, आणि जर 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स घेतले तर सन्माननीय महेश कोई यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे गोलंदाजासाठी. आणि एक चांगला डिसिजन पंचांचा, एक चांगला व्ह्यू त्यांना अँगल मिळाला आणि फलंदाज धावबाद झालाय. सर निर्णय पंचांकडून थर्ड अंपायर कडून आला आणि आपण पाहू शकाल फलंदाज संतोष कुंवरला पाहायला मिळाला रनआउट. आपण जर पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं तुम्हाला धावा चोरायच्या असतील तर तुम्हाला तत्पर राहणं खूप महत्त्वाचं असतं. दुसरी धाव जर तुम्हाला कन्वर्ट करायची असेल तर पहिली धाव प्रचंड वेगानं घेणं हे तेवढाच महत्त्वाचं असतं, जेणेकरून दुसऱ्या धावेसाठी तुमच्याकडे वेळ उर्वरित शिल्लक राहील. आणि हाच प्रयत्न पहिल्या रनमध्ये झाला नाही आणि तदनंतर थोडीशी धावगती कमी पाहायला मिळाली आणि जिथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नानं फलंदाज धावबाद झालेत. येस, नियम सांगतो की तुम्ही जी क्रॉसिंग लाईन आहे ती क्रॉस होणं, स्टंप उद्ध्वस्त होण्या अगोदर बेस पडण्या अगोदर क्रॉस होणं खूप महत्वाचं असतं. आणि हेच चित्र तुम्ही पाहिला. हा फटका बॅटच्या मधोमध, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आकाश येत आहे. एक चांगला कॉल, चांगला झेल, बॅक टू बॅक दुसरा हादरा चॅम्प 11 पनवेल संघाला. मुसाफिर जान दोन फलंदाज गमावलेत बॅक टू बॅक मागील 2 चेंडूवर, कारण मागील रनआउट आणि हा झेलबाद. तदनंतर एक शॉर्टेस्ट टीम मीटिंग पाहायला मिळाली पार्थिवन पैरनाथ विचुंबे नावा टीमची. आणि तदनंतर डिस्कशन झाला. 2 महत्वपूर्ण खेळाडू ज्यामधून सर्वाधिक जास्त नजरा होत्या त्या महेश बोबडे या खेळाडूच्या खेळीवर, कारण मागील मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा खेळाडू होता. दुसऱ्या बाजूला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता आकाश, त्यानेच हा झेल टिपला. म्हणजे 2 स्टार खेळाडू एकामेका विरुद्ध आले आणि एक चांगला झेल तिथे टिपण्यात आला. आता थोडीशी शॉर्टेस्ट टीम मीटिंग झाली. आता कशा रीतीने बदलाव होतील, कारण नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. एका बाजूला परेशला तुम्ही पाहतायत, परेश मात्रे 3 बॉल 6 धावांचे योगदान या खेळाडूने आपल्या टीमसाठी दिलाय. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय अलंकार, 1 विकेट तर आली आहे. हा फटका टॅपिंग क्रिकेट टॅप केलाय बॉलला, लॉंग ऑन मध्ये चेंडू घरंगडे चाललाय. मिडॉनचा क्षेत्र पूर्ण खाली होतं. दुसरी धावेचा पुन्हा प्रयत्न झाला, कलेक्शन जुळलं नाही. खूप रिस्की रन देखील ही होती. मी म्हणेन जर इस्टांवर चेंडू अदलला असता तर थोडंसं गडबड झाली असती, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही. तर एक रन खूप महत्वाची आहे अपोजिशन, अर्थातच बॅटिंग करणार चॅम्प 11 पनवेल संघाला देखील, कारण मागील 4 चेंडूचा जर तुम्ही विचार केला 5 चेंडूचा धाबांना अंकुश लावले गेलेत. पहिल्या षटकामध्ये 12 रन आले होत्या. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या बॉलवर डॉट, तदनंतर 1+ रनआउट, तदनंतर विकेट आणि आताच्या बॉलवर 2 रन तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहेत. 16 धावा बोर्डवर जरूर पाहायला मिळतील. हा फटका बॅटच्या मधोमध, ताकदीचा प्रचंड वापर आणि प्रॉपर टायमिंगचा संगम, चेंडू मिड विकेट सीमा पार षटकार. सुनो गॉड से दुनिया अलंकारवर आता हल्लाबोल केला आहे षटकार आल्या. आमच्या सोबत ओझेफ आहेत, आपण पाहू शकाल जे एक
चांगले गुणवंत आणि नौके समालोचक. उद्योपास सिच्युएशन जर पाहिली तर 2 विकेट्स जरूर गेलेत, परंतु आता पुन्हा एकदा धावसंख्येला सुरुवात झाली. काय म्हणाल या मॅच बद्दल आणि या सिच्युएशन बद्दल? तो यकीनन ऐसा लगा था कि यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम कमज़ोर पड़ रही है, लेकिन किस प्रकार से बल्लेबाजी चल रही है, यहाँ पर छक्का दाग दिया यहाँ पर, और छक्का लगाने के बाद मैच में फिर से एक बार हमें कमबैक नज़र आया और टोटल स्कोर बोर्ड पर आया 22 रन, 22 रन टोटल लग चुके हैं. तो ऐसा लगता है कि कुछ मैच एक तरफा हो रहा था, लेकिन हमें अब नजर आ रहा है कि बल्लेबाजी वाली टीम भी टफ दे रही है. मुकाबला दो तरफा हो रहा है, दोनों में फाइट एक जरूर होंगे और दर्शकों को अच्छा मैच देखने जरूर मिलेगा. राजू ठाणगे पलसपे गावचा सितारा गोलंदाजी मार्कवर एक ताकदवान ऑलराऊंडर मानला जातो. बडे मॅच का बडा खिलाडी याच्याकडे पाहिलं जातं. तो दुसऱ्या बाजूला कामोटे गावचा एक गुणवंत खेळाडू परेश म्हात्रे, ज्याच्यावर खूप जास्त जबाबदारी असतील, कारण आता संघाचा मिडल ऑर्डर नाव सावरायचं आहे. आणि एक षटकार अद्यापर्यंत मागील बॉलवर तुम्ही प्रणेश पाटीलच्या बॅटमधून देखील पाहिलाय. एक गुणवंत जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट सजवत असताना 1 रन मिळेल या बॉलवर. एका धावेच्या मदतीनं हलवार का होईना संतवाही इंद्रायणी ज्याप्रमाणे संत गतीनं धावसंख्येला आपण आकार पाहायला मिळेल. आमचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी, प्रचंड मेहनत आहे त्यांची, कारण ॲज अ कॉमेंटेटर तदनंतर एक चांगले मी म्हणेन एक गुणवंत कुक आहेत, कारण संपूर्ण खेळाडूंची आपण मैदानामध्ये पाहू शकाल नजरा त्यांच्यावर असतात. आणि हा चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार आलाय प्रणय पाटीलच्या बॅटमधून. योगेश मडवी यांच्याबद्दल चर्चा होत होती, कारण सातत्यानं संपूर्ण पांडवांचं स्वागत करणं, सत्कार करणं आणि तदनंतर एक मोठी जबाबदारी असते. अन्नदाता सर्वात सुखी असं म्हटलं जातं, आणि ते मेजवानी बनवण्याचं कार्य सातत्यानं आज योगेश मडवीनं प्रत्येक दिवशी पार पडले. दुपारचं सुंदर जेवण असेल, रात्रीचं भोजन असेल, कॉमेंटेटर, स्कोरर, पंच आणि पाहुणे सर्वांची व्यवस्था त्यांच्याकडे. लॉट्स ऑफ थँक्स योगेश मडवी आपल्या अमूल्य सहकार्याबद्दल. हा चेंडू आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग मध्ये करंगळ चाललाय. 1 रन कंप्लीट झाली आहे. राजू ठाणगे पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉलवर षटकार आणि या बॉलवर सिंगल आलेत. अद्यापर्यंत 8 रन पहिल्या 3 बॉल मध्ये आलेत. धावसंख्या फलकावर 30 धावा पाहायला मिळत आहेत. तो ये देखिए इस बार खेल दिया है यहाँ पर कारपेट के सहारे, तेज तरारे जा रही है गेंद, लेकिन जब तक खिलाड़ी फील्ड करते 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे. हमने देखा है गेंदबाजी काफी अच्छी हो रही है गेंदबाजों की, लेकिन थोड़ी सी मिसफील्ड के कारण स्कोर में इजाफा जरूर हो चुका है. टोटल जा पहुंचा है स्कोर बोर्ड पर 30 रनों पर, 32 रनों पर टोटल स्कोर बोर्ड पर. राजू ठाणगे गेंदबाज, ये देखिए इस बार कट कर दिया है. खिलाड़ी वहां पर मौजूद थे. मैंने पहले कहा था मिसफील्ड करोगे तो खामियाजा जरूर भुगतना पड़ेगा. मिसफील्ड जरूर हुई यहाँ पर मैदान के अंदर और टोटल मिले 3 रन. बालू शेळके थोडं कमी उंचीचा खेळाडू आहे, थोडेसे हसतायत ते, कारण त्यांना माहिती आहे असं जेव्हा जमिनीलगतचा चेंडू होतो तेव्हा थोडं त्यांना अवघड जातं, परंतु गोलंदाजांविरुद्ध विस्फोटक अंदाजानं खेळणं ही त्यांची सातत्यानं भूमिका राहिली आहे. आणि परंतु आज ती भूमिका पार पाडावी देखील लागेल, कारण इथून 3 धावा आलेत मागील बॉलवर. संघाची धावसंख्या 35 धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यानं बाद होणारे फलंदाज होते संतोष कुवर, वैयक्तिक योगदान 8 धावांचं. तर मागील मॅचचा सितारा महेश बोबडे 0वर बाद झालाय. पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये फक्त दिशा दिली, तंत्र वापरला, गुड फिल्डिंग डेअर, चांगली प्रतीक्षा केली चेंडूची आणि 1 धाव मात्र या बॉलवर मिळेल. पाहता पाहता आपण एकूण 3 षटकांचा खेळ संपला. पहिलं षटक अनालायसिस आपण पाहूया. पहिलं षटक फेकलं रोहन गरतनं. पहिल्या षटकामध्ये रोहन गरतनं धावा खर्च केल्या 12. तदनंतर कोणतीही सफलता पहिल्या ओव्हरमध्ये जरूर आली नव्हती. 2 चौकार पाहिले. अलंकार कोहली चांगली बॉलिंग परफॉर्मन्स त्यांनी केलं. जवळपास 10 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्या. आणि तदनंतर आपण पाहू शकाल 1 विकेट देखील त्याच्या नावे राहिले. ते षटक थोडंसं मी म्हणेन धावसंख्या स्टॉप करणारे होतं. राजू ठाणगेचं 3रं षटक ज्यामध्ये आले 14 धावा आणि अशा टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 36 धावा. 1 गडी धावबाद देखील झाला होता दुसऱ्या षटकामध्ये. अशी अनालायसिस रोहन गरतची तुम्ही वैयक्तिक खेळ, तुम्ही चांगली बॉलिंग, तदनंतर अनालायसिस तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतं. ही बॉलिंग परफॉर्मन्स
थोडंसं इम्प्रूव्हमेंट होणं तेवढं देखील गरजेचं असेल, कारण सध्या 36 बॅटिंग करणार टीम, हा टीमचा तुम्हाला प्लेइंग 11 देखील पाहायला मिळेल. प्रवेश म्हात्रे नॉट आउट, 6 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान. आणि प्रणय पाटील तुम्ही पाहू शकाल 5 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलेत. आणि नक्कीच एक दुर्दैवी मी म्हणेन बाद झाले होते संतोष कुंवर. त्यांना असं वाटलं होतं की आपण सहजरित्या इन होऊ शकू, परंतु तदनंतर एक फलंदाज धाव बाद देखील होताना पाहायला मिळाला आहे. सध्या पूर्वार्धामध्ये सिच्युएशन झाले 3 ओव्हर 36 धावा 2 बाद. बॅटिंग करतोय चॅम्प 11 पनवेल संघ. डीजे आज एक वेगळा माहोल बनालाय, कारण देशाप्रती प्रेम, या देशाप्रती अभिमान तुम्हाच्या मनामध्ये नेहमीच असावा, सातत्यानं असावा, आणि तो आहे देखील. आणि या देशाप्रती अभिमान आणि देशाप्रती प्रेम आणि ते प्रेम गीत तुम्ही ऐकतायत. तदनंतर मैदानामधील आपण सिच्युएशननुसार आता पुढील सामन्यासाठी दोन्ही कर्णधारांना पहिला ऑफिशियल कॉल करूया, कारण जसे इनिंग ब्रेक होईल तसं आपण टॉस देखील करणार आहोत. 2 बलाढ्य खेळाडूंमध्ये सामना पाहायला मिळेल. जरी पहिला सामना हारले दोन्ही टीम, तरी आता त्यांच्या आशा पल्लवीत असतील, कारण इथून विजयाची स्वप्न नव्यानं पाहायचे आहेत. आणि त्यासाठी टॉससाठी मी आमंत्रित करेन पाली खुर्द इलेव्हन पाली टीम कॅप्टन कुणाल नाईक, तर विद्या इलेव्हन तुरमाले टीम कॅप्टन प्रशांत पाटील. आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच लुझर वर्सेस लुझर. पहिले एक सामने दोन्ही टीमनं हारलाय, त्यामुळे चांगली फाईट पाहायला मिळेल. तर याच दरम्यान व्यासपीठावरती ज्या पाहुण्यांचं आत्ताच आगमन झालंय ते आमचे सन्माननीय पडगे गावचे सन्माननीय कृष्णा शेठ पाटील साहेब, आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत वल्लभचे अंकुश शेठ पाटील, आणि त्याचबरोबर डेरिवलीचे सेंडे साहेब यांचं देखील आगमन झाले. आज सर्व पाहुण्यांचं PPL सीझन 2 च्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि हे स्वागत केले योगेश मडीश षटकार यांना, आणि सांगत असताना प्रणय पाटील वेलकम, स्वागत आहे आपला पनवेल प्रीमियर लीग मध्ये. षटकाराच्या मदतीने आता धावसंख्येला उडान भरली आहे. एक चांगल्या दिशेनं धावसंख्या वाटचाल करत असताना सध्या जाऊन पोहोचलाय चॅम्प 11 पनवेल. एकूण धावसंख्या आपण पाहू शकाल 42. मी नुकताच म्हटलं एक गुणवंत खेळाडू प्रणयला तुम्ही पाहतायत. डेरवली गावचा खेळाडू, हा फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे झाला, आणि आपण पाहू शकाल एक चांगला नियम साधला होता, परंतु स्क्रीचचा थोडस साथ मिळाले बॅट्समनला, आणि ते रन्स मात्र मिळतील या बॉलवर. साठी कंप्लीट झालेत त्या 2. तर डेरिवली गावचे सन्माननीय शैलेशजी सेंडे साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही आम्ही व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दर्पण दिदी यांच्याकडून प्रणयसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज षटकारासाठी असणार आहे. आणि हे पहा, इट्स इज द फ्लायटेड स्ट्रोक, आणि पंचांच्या प्रतीक्षा केली जाते निर्णयाची, आणि तो निर्णय पोहोचला जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार. यस अंपायर, चौकार आलाय. आणि आता शेवटचा कॉल आहे दर्पण देदिया आणि त्यांचे चॅम्प 11 पनवेल पवेलियन मध्ये. प्लीज विनंती आम्ही तुम्हाला करतो, तुमचे पाठीराखे जे कोणी असतील ते संपूर्ण तुमच्या स्कॉटच्या बाहेर असेल, आणि खेळाडूला विनंती आहे आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या प्लीज. तुम्ही एन्जॉय करा, चौकार षटकार मारल्यावर एन्जॉय तुम्ही करा, परंतु खेळाडूला डिस्टर्ब होईल असं कोणते कार्य करू नका. आणि खेळाडूला विनंती आहे प्लीज आपण आपल्या स्कॉटमध्ये बसून घ्या. यस, चौकार आलाय हुजेफा. तो वैभव सर, हमने देखा है आए दिन क्रिकेट का मेला लगते रहता है यहाँ पर. रायगढ़ का क्रिकेट, मैं कहूँगा रायगढ़ के क्रिकेट में एक प्यार भरा क्रिकेट मैं ज़रूर कहूँगा कि आए दिन क्रिकेट का मेला लगते रहता है, और सभी यंग स्टार को चांस मिलता है. इस बार गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. इस बार आक्रमण शुरू हो चुका है.
काय शॉट होता, फ्लिक ऑफ द रेस, ज्याप्रमाणे फक्त दिशा दिली, तंत्र वापरला, चेंडूची लाईन आणि टप्पा, परफेक्टली शॉट सिलेक्शन आणि 100 किंग मेकर सारखा स्टँडवर जाऊन चेंडू हा आदळलाय. इथे दमदार षटकार, धावसंख्येला एक चांगला आकार मिळत असताना सांघिक अर्धशतक मात्र ते कंप्लीट झालंय. चॅम्प 11 पनवेल संघाचं 54 धावा बोर्डवर लागलेत. 2 गड्याच्या मोबदल्यानं फाईट खूप मोठी होणार आहे. दोन्ही संघ विजेत आहेत, तिथून त्यांना माघार घ्यायची नाहीये. प्रणय पाटीलची स्तुती होईल. 9 बॉल 34, आणखीन एक फुलटॉस बॉल, परंतु आता बालू शेळके आहे. चांगली फिल्डिंग, 3 धावा वाचवल्या या चांगल्या फिल्डिंग डिपार्टमेंटनं. चुका झाल्या तर त्या चुका सुधारायच्या असतात. तर रिव्ह्यू आहे, बॅटिंग रिव्ह्यू, यस अंपायर रिव्ह्यू आहे. तर तिसऱ्या पंचाची मागणी आता केली जाईल. एक्झॅक्टली या चेंडूमध्ये हाईट फॅक्टर किती येतो चेक करायचा आहे. तर तिसरे पंच संदीप पालकर. तो यकीनन वैभव सर, हमने देखा जरूर था कि स्टार्ट में जब चैंप 11 पनवेल की बल्लेबाजी थोड़ी सी धीमी हो रही थी और गेंदबाज बल्लेबाजों पर हावी हो चुके थे, लेकिन किस प्रकार की बल्लेबाजी की सभी दर्शकों ने देखा. प्रणय पाटिल की बल्लेबाजी को 10 गेंदों में 35 रनों पर खेल रहे हैं. आक्रमण कर दिया मैदान के अंदर, घमासान मचाना शुरू कर दिया अपनी टीम के लिए. चाचपणी सध्या सुरू आहे पंचांकडून. टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये एक्झॅक्टली या बॉलची हाईट फॅक्टर किती होती थोडंसं संशयास्पद होतं पंचांसाठी. सो गोलंदाजी करताना साहिल भगतला तुम्ही पाहतायत, शेलगरचा खेळाडू, यंग टॅलेंट आहे. मागील मॅचमध्ये देखील एक चांगली कामगिरी त्यांनी केली होती आपल्या टीमसाठी. एक मोठी विकेट देखील मिळवून दिली होती. आणि त्यानंतर मॅचमध्ये आता कशा रीतीने कामगिरी राहील. 1-2 षटकार जरूर आलेत या ओव्हरमध्ये. हल्ला बोल झाला, 19 धावा साईच्या षटकामध्ये खर्च झालेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थँक्यू टीम पीटीसी अँड टेक्निकल डिपार्टमेंट. 55 धावा बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. 55 रन्स ऑन बोर्ड. 19 धावांचं षटक अद्याप आलाय उजेफा. अद्याप एक चेंडू शिल्लक आहे. काय म्हणशील या षटकाबद्दल? तो कुछ भी हो सकता है मैदान के अंदर. प्रणय, अब परेश मात्रे होंगे स्ट्राइक एंड पर. आखिरी गेंद है, कौन होगा किस पर हावी, आखिरी गेंद बताएगी. ये देखिए इस बार आखिरी गेंद पर तेसरार गेंद फरार 4 रनों के लिए. पाहता पाहता 4 षटकं संपलीत. खेळाचा पूर्वार्ध आपण एन्जॉय करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या रोहनच्या 12, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये राजू टाणगेने खर्च केले 14. तर साहिल भगतचे अतिशय महागडे षटक राहिले. तब्बल 23 धावा या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्यात. 59 धावा बोर्डवर लागले गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यानं. सध्या तुम्ही करंट रन रेटचा विचार केला तर 14.75 14.75च्या सरासरीनं धावसंख्या जमावली जाते. एक चांगला रन रेट टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मांडला जातो, कारण चेसिंग दरम्यान देखील एक मोठं चॅलेंज होणार आहे. शेवटचे षटक कसं राहील हे देखील आपण पाहणार. प्रणय पाटीलची स्तुती होते, कारण या मॅच मधील मी म्हणेन मोठे योगदान दिलाय. 10 बॉलमध्ये 35 धावांचं योगदान. खरं तर वजीर ठरलाय या मॅच मधील प्रणय पाटील. कशा रीतीने कामगिरी राहील शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाजीला सुरुवात होईल. अंतिम षटक फेकण्यासाठी आलाय मानस लाले. प्रणय पाटीलला सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार लागवले, तर गणेश यादव यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडेसे चेंजेस होत असताना प्रणय पाटील स्ट्राईक रेंजकडे आहेत. खूप चांगले योगदान अद्यापर्यंत त्याने दिलंय. परेश म्हात्रेनं देखील 7 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान दिलंय. नेक्स्ट बॉलर मानस
पहिलाच बॉल मानस लाले आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे झाला. एक सिंगल रन मात्र या बॉलवर आली आहे, ती देखील लेग बायच्या स्वरूपानं सांघिक कोट्यामध्ये सोडली जाईल ही एक रन. दोन मोठे संघ तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला स्वरांश आणि पार्थ 11 भैरवनाथ विचुंबे नाभा या टीमला तुम्ही पाहता. हे नाव सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक मोठमोठ्या संघांच्या नावापुढे लागलं जातं, ज्याच्या टीमचे पॅकर तुम्ही विजेंद्र पाटील आणि सनीश टुपे आणि तुम्ही पाहतायत. तदनंतर एका बाजूला चॅम्पियन पनवेल संघ दर्पण देदिया, हे देखील तुम्ही या टीमचे ॲज अ पॅकर म्हणून सातत्यानं भूमिका तुम्ही पाहिली आहे. हा फटका बॅटच्या मधोमध उंच 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 गेला. लांबी किती आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली एक चांगला झेल टिपला गेला स्क्वेअर लेग मध्ये आणि खेळाडू परेश मात्रेच्या खेळीचा अंत. तर पाहतोय व्यासपीठापती आगमन होत आहे. शोभा प्रतिष्ठान ग्रुप आमच्या व्यासपीठापती आणि त्या सर्व ग्रुपचं पनवेल प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि व्यासपीठापती आपण पाहतोय दैनिक पुढारीचे पत्रकार प्रकाश माई पेन आणि त्याचबरोबर दैनिक सागरचे पत्रकार विनायकजी पाटील हे देखील उपस्थित झालेत. आणि खऱ्या अर्थानं पनवेल समालोचक असो किंवा पनवेल प्रीमियर लीग जे पत्रातून नेहमी आज समाजामध्ये पोहोचत असतात त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पडगे गावच्या विकासाचा महामेरू सन्माननीय कृष्णा शेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. वल्लभचे आमचे अंकुश शेठ पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व आणि दोस्ती दुनियाचा राजा माणूस अंकुशजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर डेरिवलीचे आमचे शैलेंद्र सेंडे साहेब हे देखील उपस्थित झाले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आणि आमचे पेडगावचे अनिरुद्ध जोशी साहेब ज्यांचा फार मोठा योगदान राहिला PPL सीझन 2 साठी फार मोठं योगदान राहिलं आहे आणि खंबीर पाठिंबा असं असल्याने. आणि त्याचबरोबर माजी सैनिक मनोज पाटील यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानावरती. कॉमेंटर बॉक्स मध्ये पुन्हा एकदा थँक्यू योगेश मडवी. हा चेंडू कमी गतीचा तुम्ही पाहिला, खूप चांगल्या पद्धतीने रिलीज झाला. चेंडूचा खरं तर फलंदाजाचा टान्स रीड केला होता आणि इथून धावा चोरण्याचा प्रयत्न देखील तुम्हाला करताना पाहायला मिळाले. विजय बालाजी खूप उशिरानं मैदानामध्ये आले. खरं तर मी म्हणेन ही रणनीती कशा प्रकारे होती याचा सातत्याने चर्चा राहील, परंतु ज्या खेळाडूंवर जबाबदारी होती त्या जबाबदारीनुसार साहजिकच खेळ राहिलाय. तदनंतर विजय मैदानामध्ये आले, थोडंसं उशिरानं आले, परंतु पुन्हा एक रन मागील बॉलवर तुम्ही पाहिले. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात की संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 61 रन ऑन अ बोर्ड, लॉट्स ऑफ 3 विकेट्स. अद्याप या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. खेळाचं पूर्वार्ध आपण पाहतोय. गोलंदाज मानस नाले मॅन फ्रॉम पनवेल समोरच्या दिशेनं बॉल लाटवलेला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण प्रयत्न, गुड फिल्डिंग. स्वतःला बॅलन्स करत असताना चेंडू अडवला. खरं तर आणखी इथून प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं मी म्हणेन नॉनस्टिक एंडकडे देखील हा थ्रो झाला असता तरी देखील फायदेशीर ठरलं असतं, परंतु चला मैदानामध्ये सिच्युएशन सांगून जाते की या बॉलवर रन मिळते. त्या 3 धावा, धावसंख्या फलकावर पुन्हा एकदा बदल होईल आणि टोटल 64 धावा बोर्डवर लागले गेले आहेत. तो वैभव सर, मैं यकीनन इस आखिरी ओवर की तारीफ जरूर करूंगा मानस की. 4 गेंदें अब तक की फेंकी है और 4 गेंदों में महज 5 रन खर्च किए हैं. तो अच्छी गेंदबाजी, मैं कहूंगा अच्छी वापसी हुई है गेंदबाज मानस की. ये देखिए आखिरी गेंद, डॉट गेंद यकीनन इस ओवर की आखिरी गेंद आना अभी भी शेष है, माफ कीजिएगा. आखिरी गेंद देखना है इस आखिरी गेंद पर कितने बनेंगे रन और कितने का होगा टारगेट, कितने बनाने होंगे, कौन होगा विजेता और कौन पहुंचेगा आगे. आने वाला पल बताएगा. दोस्तों जुड़े रहे मैच में, देखना है इस आखिरी गेंद पर. ये देखिए आखिरी गेंद पर ऊंचा लंबा चौड़ा तगड़ा छक्का दाग दिया है बल्लेबाज विजय बालाजी ने. डीजे शॉट काय फटका होता शेवटचा, ज्याप्रमाणे तुम्ही पुलचा फटका सक्सेसफुल पाहिला. आम्हाला रोहित शर्माची आठवण झाली या फटक्यानं.
इतकं चांगल्या पद्धतीनं आणि कॉन्फिडन्सला आणि परफेक्टली मेडल आणि डान्स तुम्ही ज्या प्रकारे पाहिला खूप चांगला. पहिलं पूर्वार्ध इथे पूर्ण झालाय. चांप 11 पनवेल टीमनं प्रथमतः बॅटिंग करत असताना 5 षटकामध्ये रन केले. 71 धावांचं लक्ष स्वरांश अँड भैरवनाथ विचुंबे नावा टीमकडे. तर आपण व्यासपीठावरती विशेष सन्मान घेणार आहोत. खऱ्या अर्थानं मित्रांनो आज PPL सीझन 2 एकूण 32 संघांचा समावेश होता आणि त्यातमध्ये आपण पाहतोय आज पाली खुर्द पाली 11 संघाचे ऑनर सन्माननीय उदयजी शेळके साहेब यांचा आपण सन्मान करूया. सन्माननीय उदयजी शेळके साहेब पाली खुर्द पाली संघाचे ऑनर आहेत आणि त्यांना आपण छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन सन्मानित करूया. मी अनिरुद्ध जोशी साहेबांना विनंती करेल आपल्या शुभाचे हा सन्मान सोहळा या ठिकाणी पार करायचा आहे. 32 संघ आणि 32 संघांना आपण पाहतोय पाली खुर्द पाली संघाचे ऑनर आज व्यासपीठावरती आहेत. त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. उदयजी शेळके साहेब निश्चित PPL साठी आम्हाला सहकार्य करणारे आमचे अनिरुद्ध जोशी साहेब यांच्या शुभाचे छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करत आणि छत्रपती शिवरायांच्या सर्व मूर्ती आम्हाला मायरा स्पोर्टचे प्रोप्रायटर महेशजी कोली यांच्याकडनं उपलब्ध झाल्यात. त्यांचा देखील आभार. त्याचबरोबर आपण सन्मानित करणार आहोत नारायणजी भास्कर साहेब. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. मी महेंद्र पाटील खजिनदार यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे तो सन्मान करायचा आहे. नारायणजी भास्कर पेटगाव. कारण PPL सक्सेसफुल होण्यामागे पेट ग्रामस्थांचा देखील फार मोठा योगदान राहिला आहे. त्याचपैकी नारायणजी भास्कर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय आणि त्याचबरोबर मनोहरजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होईल. आगरी वडापाव मित्रांनो कारगरमध्ये जर फेमस वडापाव कुठे असेल तर मी एकच उल्लेख करेल. आपण पेटला जा. पेटच्या मेन रोडवरती समोरच वडापाव आगरी वडापाव आणि एवढा सुप्रसिद्ध आहे एवढा चविष्ट आहे की जर तुम्ही एकदा खाल्लं ना तर परत नक्कीच त्या ठिकाणी याल. तर आगरी वडापावचे मनोहरजी गरज साहेबांचा सन्मान होत आहे. त्याचबरोबर आपण सन्मानित करूया या ठिकाणी दैनिक पुढारीचे पत्रकार प्रकाशजी माई पेन यांचा सन्मान होईल. कारण पत्रकार म्हटल्यानंतर आपल्या सर्व घडामोडी न्यूजच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे ते मी बाबुरावजी कोळी यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे प्रकाश माई साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. दैनिक पुढारीचे पत्रकार आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. तसेच दैनिक सागरचे पत्रकार विनायकजी पाटील जे पेटून बिलॉंग करत आहेत त्यांचा देखील सन्मान करूया. तसेच चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवसेनेचे दमदार नेतृत्व सन्माननीय धनंजय पाटील साहेब यांचे देखील व्यासपीठावरती शुभागमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. थँक्यू. तर सर्व मान्यवरांचं स्वागत. विनायक पाटील दैनिक सागरचे पत्रकार यांचाही सन्मान मी रवी शेलके यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे तो सन्मान करायचा आहे. दैनिक सागरचे पत्रकार सन्माननीय विनायक पाटील या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. सन्मान केला जातोय या ठिकाणी आणि त्याचबरोबर विकी गायकर कोपराहून या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील स्वागत विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आणि महेश दलवी यांचंही आगमन झालंय. मनीष दादा पाटील मित्रांनो मनीष दादांनी PPL सीझन 2 साठी आम्हाला दररोज नाश्त्याची व्यवस्था केली आणि 3 दिवस त्यांच्याकडनं जेवणाची व्यवस्थाही झाली. तर व्यासपीठावरती एक सन्मान होणार आहे. आपण पाहतो पडगे गावच्या विकासाचा महामेरू सन्माननीय कृष्णा शेठ पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभाचे तो सन्मान करायचा आहे. तर कारगर विभाग प्रमुख शिवसेनेचे आमचे सन्माननीय मनीष दादा पाटील मित्रांनो PPL सीझन 2 साठी मनीष दादांचा फार मोठा योगदान राहिलाय आणि त्यांच्या शुभाचे सन्माननीय कृष्णा शेठ पाटील साहेबांचा व्यासपीठावरती सन्मान होत आहे. पडगे गावच्या विकासाचा महामेरू सन्माननीय कृष्णा शेठ पाटील आणि त्याचबरोबर
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे आमचे मित्र, आमचे संदीप दादांचे मित्र अंकुशजी पाटील वल्लभ यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. अनिल शेलके यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे तो सन्मान करायचा आहे. अंकुशजी पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. नेहमी आपण पाहतो आम्हाला सन्मान चिन्ह उपलब्ध करून दिल्यात हेमंत म्हात्रे आणि संदीप घरत यांच्याकडनं ते सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केले गेलेत. तर आपण अंकुश पाटील साहेबांचा सन्मान करतोय व्यासपीठावरती, जे वल्लभचे आहेत. आणि निश्चित मी मगाशी सांगितलं की क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती असते. आणि त्याचबरोबर आपण सन्मान करूया डेरिवलीचे आमचे शैलेश शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान आपल्या व्यासपीठावरती. कुंवर पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. या पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलाही सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. मी तेजस जोशी यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे तो सन्मान करायचा आहे. तर याच दरम्यान व्यासपीठावरती आगमन झालंय चिपले ग्रामपंचायतीचे दमदार डॅशिंग नेतृत्व, उपसरपंच सन्माननीय धनंजय शेठ पाटील साहेब, शिवसेनेची बुलंद तोप, आणि त्यांचा सन्मान देखील होईल. तर निश्चित मित्रांनो कृष्णा शेठ पाटील यांना आपण शुभेच्छा देऊया, कारण उद्या अर्बन बँकचे त्या ठिकाणी विलेक्शन असेल आणि त्याच्यात आपण पाहिलं तर कृष्णा शेठ पाटील हे उमेदवार आहेत. साहेब तुम्ही निवडून या, ही आमच्या कमिटीकडनं शुभेच्छा तुम्हाला, कारण एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. मित्रांनो समाजसेवा ही ईश्वरसेवा मानणारे हे व्यक्तिमत्व. आणि त्याच दरम्यान आपण सन्मान करूया चिपले ग्रामपंचायतीचे दमदार नेतृत्व, उपसरपंच सन्माननीय धनंजय शेठ पाटील साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. मी महेंद्र पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे तो सन्मान करायचा आहे. तसेच आपण पाहिले तर स्वर्गीय बाबू हष्टा पाटील प्रतिष्ठान बामणडोंगरी चे ते अध्यक्ष देखील आहेत. आणि चिपले ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय धनंजय शेठ पाटील साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती. आणि निश्चित मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना जर अंमलात कोणी आणली असेल तर त्याचे एकमेव उदाहरण म्हणजे धनंजय शेठ पाटील. आणि खरोखर त्यांचं योगदान फार चांगलं राहिलंय आणि त्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मॅचला स्टार्ट होईल, परंतु अजून एक सन्मान व्यासपीठावरती असेल ते या ठिकाणी हनुमान भोईर साहेब नावा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं, जिथे शुभ सन्मान केला जाईल आपला. सन्माननीय हनुमान भोईर साहेब 40+ चे उपाध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि जाऊया आपण मॅच मध्ये, जिथे बिग फाईट मॅच असेल. प्रेक्षक वर्ग पाहत राहा, ऐकत राहा, कुठेही जाऊ नका. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2022 शानदार पर्वाणी येत आहेत. मायक्रोफोनवरती आमचे मित्र आणि आमच्या पनवेल समालोचक असोसिएशनचा बुलंद आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर. थँक्यू योगेश मडवी सर. सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी तुम्ही पाहिलात. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी अतिरेकी हल्ल्यात प्राण गेलेल्या जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि. और चलते हैं मुकाबले की तरफ. क्या बड़ा मुकाबला है, दोनों टीमें जीत कर इस मुकाम तक पहुंची है और जो जीतेगा वो आज के दिन के अंतिम मुकाबले में जरूर क्वालिफाई करेगी और उनका अंतिम मुकाबला यानी कि टॉप 8 के लिए बिल्कुल लड़त होगी. इसके बाद लूजर वर्सेस लूजर. दोनों कप्तानों से हम गुजारिश करते हैं कि टॉस के लिए संपर्क करें. मैं भारतवर्ष का हरदम अमिट सम्मान करता हूँ, यहाँ की चांदनी मिट्टी का ही गुणगान करता हूँ. मुझे चिंता नहीं है स्वर्ग जाकर मोक्ष पाने की, तिरंगा हो कफन मेरा, बस यही अरमान रखता हूँ. उस भारत माता को भी शतशाह नमन. 24 गेंदों में जीतने के लिए चाहिए 60 रनों की जरूरत. अभी भी टोटल टारगेट था मेरे ख्याल से 30 गेंदों में 71 रनों का लक्ष्य था. पिछले मुकाबले की बात करेंगे, स्वरांश एंड पार्थ 11 भैरवनाथ विचुम्बे नावा टीम को 61 का टारगेट था. 10 रन इस मैच में थोड़े से एक्स्ट्रा है और कहीं ना कहीं थोड़ी सी आप देखेंगे किस तरीके का बल्लेबाजी का परफॉर्मेंस कर पाते हैं. विजय बालाजी का चैंप 11 पनवेल
टीम की अगर बात करेंगे तो एक सफल ओवर देखने को मिला पावर प्ले में, जो शुरुआत हुई थी पहले सत्र में चैंप 11 पनवेल टीम की, बिल्कुल उसी तरह की शुरुआत अब नजर आती हुई स्वरांश एंड पार्थ 11 भैरवनाथ विचुंबे नावा टीम की। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है, टोटल बात करेंगे 11 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। नए गेंदबाज आते हुए महेश बोबड़े, पहले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो, एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी के तौर पर नवाजा जाता है इस खिलाड़ी को, लेकिन इस मुकाबले में चुनौती है राजू ठानगे जैसे आक्रामक बल्लेबाज और कप्तान मनीष खरत जैसे महत्तम बल्लेबाज के सामने चुनौती करनी होगी। ओवर द विकेट से पहली गेंद ऑन साइड में ढकेला है, स्क्वायर लेग के रीजन में फील्डर मौजूद है, खराब फील्डिंग हुई थी लेकिन दूसरे एक्शन में खुद को अच्छी तरीके से संभाला हुजैफा। कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हमारे मोहल्ला के एक बेहतरीन कमेंटेटर है। 1 रनों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई 12 रन। तो धन्यवाद हमारे प्रवीण गायकर। वाकड़ी गांव की बुलंद आवाज हमने हमेशा से देखा है, महानगर पालिका का मैदान हो या कहीं भी मैदान हो, वहां पर हमेशा से उनकी बुलंद आवाज देखने मिलती है। लेकिन इस बार हवाई फायर, हवाई यात्रा, झूले झूलेलाल, दम मस्त कलंदर, गेंद दर्शकों के अंदर। बिल्कुल, ये नावा टीम के विचुंबे नावा टीम के कप्तान है और क्या कमाल की शुरुआत देते हुए टोटल टीम का स्कोर पहुंचा दिया 18 रनों के ऊपर। एक विस्फोटक का शुरुआत इस वक्त कप्तान के द्वारा नजर आती हुई इस मैदान के ऊपर। कल परसों लगातार 3 या 4 दिनों से आपने देखा कि कोई भी टारगेट महफूज नहीं है, लो स्कोर के मैचेस भी काफी कमाल के देखने को मिले हैं, लेकिन जितना बड़ा लक्ष्य होता है उतना बड़ा ही बल्लेबाजों का रुद्र रूप नजर आता है। 71 का पीछा करते हुए स्कोर कार्ड के ऊपर 18 रन संख्या बनी है। अब तक मनीष खरत खेल रहे 2 गेंदों का सामना करने के बाद 500 के स्ट्राइक रेट से 10 रनों के ऊपर। ये भी गेंद जाएगी। गाउदेवी नावा टीम का ये हथौड़ा कहा जाता है और इस वक्त स्वरांश एंड पार्थ 11 भैरवनाथ विचुंबे नावा टीम के कप्तान मनीष खरत के बल्ले से आता हुआ कि दूसरा मैक्सिमम हिट 6 रन। हुजैफा शुरुआत तो कमाल की हो चुकी है। तर याच दरम्यान सन्माननीय प्रभाकर खांदेकर साहेब पेठ मागच्या वर्षी या स्पर्धेसाठी एका संघाला त्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स पुरस्कृत केले गेले होते, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय। हनुमान भोईर साहेब 40 प्लसचे उपाध्यक्ष नावा यांना देखील विनंती करतो यावं, आपलंही सहर्ष स्वागत। आणि हनुमान गरज साहेब पेट माजी खिलाड़ू यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो। हुजैफा शुरुआत तो काफी कमाल की हो चुकी है और देखिए अब गेंदबाजों की जो गेंदबाजी है वो विजय बालाजी इनके ट्रम्प कार्ड गेंदबाज है। उनका एक ओवर समाप्त होने के बाद शायद ऐसा लग रहा है कि थोड़ा सा प्रेशर हो रहा है यहाँ पर चैंप 11 दर्पण टीम के गेंदबाजों के ऊपर। सेकंड पावर प्ले है, थोड़ा सा कमबैक करना भी जरूरी होता है क्योंकि कप्तान एक बार सेट हो जाएगी तो मुश्किलें होगी आपके सामने। ये भी जाएगी दूर, क्या तीसरा छक्का आएगा? जी हाँ, जरूर आएगा। मिड विकेट के ऊपर से मनीष खरत के बल्ले से आता हुआ ये तीसरा मैक्सिमम हिट 6 रन। तो यकीनन प्रवीण गायकर, मैं आपसे कहूंगा ये बल्लेबाज ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं मैदान के अंदर, पूरी तरीके से हावी हो चुके हैं गेंदबाज पर। 3 गेंदों में 3 छक्के दाग दिए हैं, छक्कों की हैट्रिक कर दी है बल्लेबाज मनीष ने। कहीं ऐसा ना हो कि पुनरावृत्ति हो पिछले ओवर में जो हुई थी, मेरे ख्याल से जब बैटिंग कर रही थी चैंप 11 टीम, तब गेंदबाज जो शेलगर के थे मेरे ख्याल से लेफ्ट हैंडर साहिल, जिनको काफी सारी मार मिली, जिनके ओवर में बहुत सारे रन खर्च किए, 23 रन खर्च किए उस गेंदबाज ने। और कहीं ऐसा ना हो कि वो एक ओवर की पुनरावृत्ति फिर से एक बार देखने को मिले। टॉस के लिए संपर्क करें लुझर टीम कॅप्टन पालीखुर्द 11 टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतील विद्या 11 तुरमाले। दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा। 6 रनों की मदद से हुजैफा टीम का टोटल स्कोर बनता हुआ 30 रन, जीतने के लिए 71 रनों का लक्ष्य है। और ये लीजिए मनीष खरत के 3 छक्कों ने मुकाबले में पूरी तरीके से कमबैक करते हुए स्वरांश एंड पार्थ 11 भैरवनाथ विचुंबे नावा टीम को ग्रेट स्टार्ट। गेंदे 4 खेली है उन्होंने, 22 रन अभी तक स्कोर काट कर उनके बल्ले से निकलते हुए। ये लाइन कमाल की है, टप्पा देखिए बिल्कुल पड़ने के बाद नीचे रहा और अंपायर की तरफ अपील भी की गई थी कि ये स्टंपिंग है, लेकिन क्रीज के अंदर सुरक्षित थे, इसकी वजह से अंपायर ने इसके नॉट आउट करार दिया। डॉट बॉल की समाप्ति और ये मेरे ख्याल से पहली डॉट बॉल आती हुई इस ओवर में। पिछले ओवर में 2 गेंदें डॉट आई थी। डॉट गेंदें इंपॉर्टेंट होती है क्योंकि लक्ष्य बड़ा जरूर है और उस हिसाब से जो स्टार्ट चाहिए था वो मिल रहा है अब विचुंबे नावा टीम को, और उसी हिसाब से 30 रन संख्या बनी है। अब जीतने के लिए 41 रनों की जरूरत है। तो जी हाँ, 5 गेंदें अब तक फेंकी है गेंदबाज मनीष ने और 5 गेंदों में अब तक के
19 रन खर्च किए हैं, तो पूरी तरीके से मैं कहूंगा मनीष हावी हो चुके हैं महेश पर। ये देखिए इस बार अपील हुई है जरूर, और ओवर की समाप्ति, ओवर की समाप्ति में जरूर कहूंगा अंपायर का डिसीजन जो भी होगा वो अंपायर का डिसीजन हमें स्वीकारना होगा, मानना होगा। अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन है। तो 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर बोर्ड पर लग चुका है 30 रन। मैं कप्तान से गुजारिश करूंगा जल्द से जल्द अपनी फील्डिंग रचाए और जल्द से जल्द मुकाबले को शुरू कराए। अब 2 ओवर की ही समाप्ति हुई है, 18 गेंदें आना अभी भी शेष है और 18 गेंदों पे जरूरत है 41 रनों की। तुरमाले टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा, इस तुरमाले टीम के कप्तान आ चुके हैं प्रशांत। पाली खुर्द 11 पाली के कप्तान से मैं गुजारिश करूंगा कि कमेंट्री बॉक्स में आ जाए टॉस के लिए। तर कृष्णा शेठ पाटील पडगे राजकीय क्षेत्रातील मोठं नाव आणि त्यांच्या समेत धनंजय पाटील साहेब चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच, या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल आपण करावं। वैभव जा अपन प्रेजेंटेशन बॉक्स में। तो बिल्कुल काफी अपील हुई थी हुजैफा आखिरी गेंद के ऊपर, स्ट्रॉन्ग अपील था, अपील में विश्वास था, लेकिन वहां पर अंपायर ने ओवर का समाप्त होने का इशारा दिया था। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 15.00 के औसत से स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनती हुई 30 रन। 13 दशमलव की बात करेंगे जो रन रेट से अब चलना है, 18 गेंदें बची है, 41 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, नए गेंदबाज जीशान शेख गेंदबाजी के लिए आते हुए टॉस बॉक्स में जाएंगे, वहां पर जुड़ेंगे महेंद्र। तर टॉस जिंकलाय विद्या 11 तुरमाले टीम। प्रशांत डिसिजन असेल फील्डिंग, ही मैच झाल्यानंतर लगेच आपण सज्ज राहायचं है। तो देखिए हुजैफा यहाँ पर भी आता हुआ बड़ा छक्का, जो गेंदबाज शुरुआत करता है उस गेंद के ऊपर कड़े प्रहार किए जाते हैं स्वरांश एंड पार्थ 11 विचुम्बे नावे टीम के बल्लेबाजों के ओर से। और इसी 6 रनों की मदद से राजू ठानगे ने अपना बल्ले का फेस खोला और पहुंचे नाबाद 14 रनों के ऊपर। टीम की टोटल रन संख्या बनी है 36 रन। जीतने के लिए 17 गेंदे, 35 रनों की अभी भी जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। जीशान शेख की एक वो गेंदबाजी अभी भी याद है कि गावदेवी बुरदुल के मैदान के ऊपर जब टूर्नामेंट खेली गई थी, इसी लेफ्ट आर्म गेंदबाज ने मेरे ख्याल से बदलापुर विभाग से ढौलेपाड़ा टीम आई थी, अंतिम क्षणों में जब रनों की जो जरूरत थी ना वो बचाए थे जरूर, लेकिन अंतिम क्षणों में थोड़ी सी दिक्कतें उनके सामने आई और बंटी जोशी के लगातार 2 अर्धशतक नाकाम हुए और सुपर 8 से मेरे ख्याल से वो टीम बाहर हो चुकी थी। इतने मानतम गेंदबाज है, लेकिन आज लीग स्टेज का ये मुकाबले में गेंदबाजी अच्छी करनी जरूरी होगी। इस बार बल्ले का लगा है किनारा, जी हाँ, सीधा गेंद जाती हुई विकेट कीपर के पीछे फील्डर थे उनके दस्तानों में, और लंबे समय के बाद ये लगता हुआ पहला करारा झटका टीम स्वरांश एंड पार्थ 11 भैरवनाथ विचुम्बे नावा टीम को। ऑफ कटर की डिलीवरी। तो यकीनन प्रवीण गायकर, आपने जिस तरीके से गेंदबाज जीशान की तारीफ की उस तारीफ पर खरा उतरे गेंदबाज जीशान। तो कप्तान की क्या सोच मैदान के अंदर चल रही है? नौमान पटेल जैसे भी गेंदबाज है मोहल्ला पनवेल के, और क्या सोच है कप्तान की हमें समझ नहीं आ रही है, लेकिन कुछ तो सोच के साथ नौमान पटेल को पीछे रखा गया है। और देखिए जिस तरीके से जीशान शेख की अब 2 ही गेंदें समाप्त हो चुकी थी, तो लेफ्ट हैंडर बल्लेबाज विकल्प था इनके पास एक साहिल का, वो शायद उसको भेजते तो अच्छा होता, लेकिन कप्तान ने आकाश पवार को जल्दी भेजने का जो फैसला लिया है वो भी शायद उनके लिए अच्छा साबित हो सके। नौमान का जिक्र आप जरूर कर रहे हैं, वो भी रफ्तार वाले गेंदबाज है, लंबे कद के अच्छे गेंदबाज है, लेकिन जीशान की गेंदबाजी के ऊपर काफी दारोमदार होगी। उसी तरह विचुम्बे टीम के बल्लेबाजों के ऊपर काफी दारोमदार होगी। यहाँ पर टीम की रन संख्या है टोटल 36। जीतने के लिए अब बात करेंगे, आने वाली गेंदें बची है मेरे ख्याल से 16 और 35 रनों की जरूरत। पिछले मैच के हीरो आकाश पवार, मैन फ्रॉम बेलवली गांव का ये खिलाड़ी लगातार इस सीजन की बात करेंगे तो अच्छे फॉर्म में चल रहे हैं जरूर। पिछले मुकाबले में फंसी थी विचुम्बे नावा टीम स्वरांश एंड पार्थ 11, और यकीनन बीच में से निकाला 3 छक्के धागे इस बल्लेबाज ने, और क्या बेहतरीन कमबैक। गेंदबाज जीशान लेफ्ट आर्म ओवर द विकेट से तैयार।
आगे आकर खेलने की कोशिश, फिर से एक बार पीछे हटे, इस शॉट्स को हल्के हाथों से खेला, 1 रनों के साथ छोर बदले और 1 रनों के साथ कप्तान आएंगे स्ट्राइक एंड पर और टीम की टोटल रन संख्या पहुंचती हुई 37। जीतने के लिए अब 15 गेंदें बची है और मेरे ख्याल से 35 रनों की जरूरत, 36 माफ की 34 रन चाहिए, 37 ऑन स्कोर। तो कुछ भी हो सकता है मैदान के अंदर, कुछ कहा नहीं जा सकता है, मुकाबले का रुख कहीं भी पलट सकता है। अब हथौड़ा जिसे कहा जाता है मनीष शिकतावर तो बल्लेबाज, देखना है क्या करेंगे। जीशान की गेंदबाजी पर ये देखिए ऊंचाई ज्यादा है लेकिन गेंद सीमा रेखा पार, षटकार। कमाल का स्ट्रोक था। देखिए एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं, थोड़ी सी ये लेंथ जो है ना ऑफ कटर की थी, जल्दी ऑफ स्टंप कवर किए और बाहर की तरफ निकालने वाली गेंद को इस टप्पे का इंतजार किया और फेंक दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार 6 रनों के लिए। एज ए कैप्टन रिस्पॉन्सिबिलिटी दिखाते हुए टीम की टोटल रन संख्या बनती हुई 43। कैमरामैन मारुति का हम जरूर गुणगान करेंगे जो उन्होंने इस गेंद को कैमरे में कैद किया। तो 40 प्लस किया है बिल्कुल हमारे हनुमान जी नाइक साहब, रविंद्र जी साहब और उनके समेत शैलेश जी पाटिल साहब, इनका आगमन हो चुका है। चलिए नावा के मेहमान है तो स्वागत छक्के से ही करेंगे और एक दमदार 6 रन। तो इस बल्लेबाज को रोकना नामुमकिन नजर आ रहा है गेंदबाजों के लिए, चैंप 11 पनवेल के गेंदबाजों के लिए। बिल्कुल 49 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर और इसी छक्कों की मदद से मजबूत स्थिति में कप्तान पहुंचे हैं 34 रनों के ऊपर। अब जीतने के लिए 13 गेंदे 22 रनों की सिर्फ जरूरत है। देखिए जिशान से काफी अपेक्षा थी, विकेट टेकिंग गेंदबाजी उन्होंने दिखाई जरूर लेकिन उनको भी टारगेट बनाया गया। स्वरांश एंड पार्थ 11 विचुम्बे नावा टीम के बल्लेबाजों की ओर से कप्तान खेलने के लिए तैयार, क्रॉस बैटेड खेलने की कोशिश, छक्कों के हैट्रिक के कगार पर जरूर थे। अंतिम गेंद के ऊपर कोई रन नहीं है, 3 ओवर का खेल हुआ है समाप्त। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्वरांश एंड पार्थ 11 भैरवनाथ विचुम्बे नावा टीम का स्कोर है 49। जीतने के लिए 12 गेंदे 22 रनों की जरूरत। व्यासपीठावरती हुजेपा आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते आमचे अगदी तुम्ही नावा नगरीमध्ये गेलात तर त्या अगदी तिथे तुम्हाला एक समुद्र वसलेला आणि त्या ठिकाणी त्यांचं हॉटेल, ते आमचे हनुमानजी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांच्या समेत 40 प्लस मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही वय जरी त्यांचं पाहिलं ना तरी 40 प्लसचे यष्टीरक्षक म्हणून दमदार कामगिरी रवींद्र साहेबांची राहिली आणि त्यांचाच मुलगा मीतने देखील या स्पर्धेमध्ये अशी धमाकेदार फलंदाजी केली की एका ओव्हर्समध्ये पण नाहीये, 4 बॉलमध्ये आय थिंक 18 धावींची गरज असताना त्याने सलग 3 षटकार ठोकले आणि आपल्या संघाला विजय करून दिला। त्यांच्या समेत शैलेशजी पाटील साहेब तुमचंही मनापासून स्वागत, आपण आलात या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेची शोभा वाढवली। सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत। तो 12 गेंदे 22 रनों की जरूरत, क्या कहेंगे हुजैफा? तो यकीनन प्रवीण हमको खुशी जरूर होती है कि हमारे बुजुर्ग जब आते हैं मंच पर और हमें यंग टैलेंट को आशीर्वाद मिलता है और क्या बल्लेबाजी करते हैं यंग टैलेंट। तो मैं उनका धन्यवाद जरूर कहूंगा कि वो आए अपना कीमती समय निकालकर। तो अभी भी आने वाली 12 गेंदें शेष है और जरूरत होगी 22 रनों की। तो मुकाबले के अंदर ट्विस्ट जरूर आएगा क्योंकि बल्लेबाज पूरी तरीके से हावी हो चुके हैं गेंदबाजों पर। और बिल्कुल देखिए हुजैफा कप्तान का चयन निश्चित तौर पर स्वरांश एंड पार्थ 11 टीम के जो ओनर है सनी शेठ तुपे और मेरे ख्याल से बात करेंगे विजेंद्र गोटाबाई पाटिल, ये दोनों भी दिग्गज पैकर है। और खास करके बात करेंगे उनके समय दर्पण जी है, वो पैकर्स जो चैंप 11 पनवेल टीम के, ये दोनों भी दिग्गज, तीनों भी दिग्गज पुरस्कार करते हैं। लेकिन देखेंगे वसीम पटेल भी मोहल्ला से मैच को एंजॉय करते हुए, उनके ही छोटे भाई अब नौमान गेंदबाजी के लिए आते हुए, शायद उनको भी शुभकामना देते हुए वसीम आपका भी स्वागत करेंगे। 12 गेंदे 22 की दूरी। तो यकीनन गेंदबाजी करेंगे नौमान पटेल। अगर नौमान पटेल 6 रनों की ओवर डालते हैं तो दरपंद की तरफ से 2000 रुपए की इनामी राशि नौमान पटेल के। लेकिन बल्लेबाज आकाश सामना करेंगे नौमान पटेल का। नौमान पटेल की पहली गेंद, ये कट जरूर लगा था लेकिन कैच छूटा वहां पर और 1 ही रन मिला। इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोर बोर्ड पर 50 टोटल बनते हुए रन। देखिए हुजैफा इस वक्त जो है ना हालात बहुत खराब है और ऐसे हालातों में आप जिस तरीके से वो जो ड्रॉप कैचेस कर रहे हैं, फील्डिंग भी खराब हो रही है, ये आपके लिए खतरे के संकेत है क्योंकि ये वक्त नहीं है कि आप इस तरीके की खराब फील्डिंग कर सके। तो टीम का टोटल है 50 रन।
यकीनन कैचेस विन द मैचेस। अगर मैच को जीतना है तो कैच पकड़ना होगा। आने वाली 11 गेंदों में 21 रनों की जरूरत है। मनीष एक ताबड़तोड़ बल्लेबाज नौमान पटेल के सामने, ये देखिए नौमान पटेल को भी जाना होगा मैदान के बाहर 6 रनों के लिए। बिल्कुल कप्तान है, कप्तान अब दहाड़ते हुए 6 रनों की मदद से पहुंचे 40 रनों के ऊपर। व्यक्तिगत मैच में मात्र कमबैक करते हुए 10 गेंदे 15 रनों की जरूरत। क्या प्रसाद घरत के बाद आज ये 7वें दिन में आएगा ये अर्धशतक। इस श्रृंखला का मेरे ख्याल से चौथा अर्धशतक। एक भी सिंगल नहीं है इस पारी में। सिर्फ आपको स्कोर कार्ड के ऊपर 3 ही गेंदे डॉट निकाली है, 5 छक्के उस पारी में और 1 चौका, यानी कि 100% बाउंड्री से वो रन बनाए इस खिलाड़ी ने। और क्यों इसे नाबा टीम का हाथोड़ा कहा जाता है, इसी बल्लेबाज ने बदलापुर में जाकर मेरे ख्याल से गुरसई टीम को 1 ओवर में 29 रनों की जरूरत थी, तब चेस किए थे इसी बल्लेबाज ने और उसका ही उत्तम उदाहरण पेश करते हुए आज कप्तान क्यों चुना गया उसका साफ उदाहरण स्पष्ट करते हुए हुज़ैफा। तो यकीनन हमने देखा था नौमान पटेल और मनीष एक ही टीम में थे रायगढ़ प्रीमियर लीग में, हमने देखा था। तो आज अपोजिट टीम में नजर आ रहे हैं नौमान पटेल और मनीष। तो इस गेंद पर आया महज 1 रन। अच्छे व्यवसायिक खिलाड़ी है नौमान पटेल, क्योंकि उस्मान पटेल के तालीम में पला हुआ यह खिलाड़ी है और काफी कमाल का क्रिकेट खेला इस खिलाड़ी ने। तो विकेटों के हैट्रिक अगर नौमान कंप्लीट करते हैं तो वसीम पटेल इनकी ओर से 1000 रुपए का इनाम इस गेंदबाज को दिया जाएगा। ऐसा लग रहा था कि विकेट पहला गिरा था, कमबैक करेगी चैंपियन 11 पनवेल टीम, लेकिन मनीष गरज जैसे तूफानी बल्लेबाजों के सामने थोड़ी सी दिक्कतें पैदा होती हुई। यॉर्कर का इस्तेमाल, तेज रफ्तार से बीट किया था बल्लेबाज को। स्क्वायर लेग का खिलाड़ी डीप में आकर गेंद को उठाए, फील्ड करे, दूसरे की कोशिश थी, मना कर दिया, लेकिन कप्तान ने जोखिम नहीं उठाना चाहते हैं। सिंगल्स की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 58 रन 11 गेंदे 41 रनों की ये तूफानी नाबाद पारी अभी तक मैदान में बनती हुई। अंतिम 8 गेंदें बची है और जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 13 रनों की जरूरत है। क्या यहां से मैच को बदला जाएगा हुज़ैफा? जी हाँ प्रवीण, अगर यहाँ पर विकेट मिलती है नौमान पटेल को, चैंप 11 पनवेल को अगर विकेट मिलती है तो मुकाबले में ट्विस्ट जरूर आएगा। तो ये देखिए इस बार स्लोअर गेंद नौमान पटेल की, लेकिन उतनी ही चतुराई से खेला बल्लेबाज मनीष ने। यस डेफिनेटली ये समझदारी की क्रिकेट है। जानते हैं मुकाबला बिल्कुल उनके पक्ष में आ चुका है। पिछले सीजन में लगातार 2 मुकाबला हारते हुए स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुम्बी टीम बाहर हुई थी, लेकिन इस सीजन में नया जज्बा लेकर कप्तान मनीष गरत के कप्तानी में अब तक तो पहला मुकाबला जीता है, दूसरे मुकाबले की तैयार पर है। एक वजह एक हो सकती है, शायद मैंने 12वें खिलाड़ी से बातचीत की थी कि उनके बालाजी को क्यों लेट भेजा गया, क्योंकि उनमें वो काबिल थे। पहले मैच में भी वो सिर्फ 3 ही गेंदें खेलने के लिए आए, इस मैच में भी उन्हें 3 ही गेंदें मिली। अगर वो फॉर्म में नहीं होते तो उनको फॉर्म लाना जरूरी है, क्योंकि उनको ओपन करवाते उनसे बल्लेबाजी तो शायद कुछ अलग और रन आपके सामने आ सकते थे। लेकिन चलिए, फील्डिंग हुई खराब, मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। टीम की टोटल इसी चौकों की मदद से रफ्तार से बढ़ती हुई 64 रन। ओवर नंबर 4 हुआ कंप्लीट, महंगे ओवर की समाप्ति। अब जीतने के लिए 6 गेंदे 7 रनों की जरूरत तो है जरूर, लेकिन 3 रन से अपने अर्धशतक से दूर है कप्तान मनीष। तो हमने दोनों ही टीम की फील्डिंग को देखा है। फील्डिंग खराब जरूर हो रही है मैदान के अंदर। चैंप 11 पनवेल की फील्डिंग, कैच भी ड्रॉप हुआ था। तर व्यासपीठावरती आपण पाहतोय नावेचे आमचे 40+ उपाध्यक्ष सन्माननीय हनुमान शेठ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर पेठगावचे प्रभाकर शेठ खांदेकर 2021 ला म्हणजे 2021च्या पहिल्या पर्वासाठी ज्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केल्या होत्या आणि या वर्षी त्यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं देणग्या स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय। त्याबद्दल आम्ही प्रभाकर शेठ खांदेकर साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे। आणि त्याचबरोबर नावा गावचे अध्यक्ष सन्माननीय शैलेश शेठ पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्याचबरोबर माजी अध्यक्ष रवी शेठ पाटील आणि सन्माननीय रवी शेठ शेलके आणि अनिल शेठ शेलके या सर्व मान्यवरांचं मी PPL अर्थात पनवेल प्रीमियर लीग च्या वतीनं मनपूर्वक स्वागत करत आहे। तो चलिए, जीतने के लिए अब 6 गेंदों में चाहिए 7 रनों की जरूरत। 13 गेंदों में 47 रनों की विस्फोटक पारी। गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, नए गेंदबाज नितेश गेंदबाजी के लिए 6 में चाहिए 7। आणि याच दरम्यान आपण पाहिले अन्नदाता सदा सुखी असं म्हटलं जातं प्रवीण राजभाई जोशी यांचं आगमन झालंय।
कारण मित्रांनो PPL सीझन 2च्या 5 दिवस त्यांच्याकडनं जेवणाची व्यवस्था करून दिली आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती भाया शेठ पाटील अर्थात सचिन शेठ पाटील उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो PPL सीझन 2ला सर्वात मोठा साथ आणि सर्वात मोठा खंबीर पाठिंबा भाया शेठ पाटील यांच्याकडनं राहिलाय, त्यांचंही मनपूर्वक आभार. आणि वैभव सर, योगेश सर, विचार केला ना तुम्ही तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे तुम्ही एकच वादा राजू दादा चेहऱ्यावर अगदी 7च्या 7 दिवस तुम्ही त्यांच्या डोळ्यावरती तुम्ही चष्मा पाहिलात, चष्मा कधी उतरून दिला नाही कारण हीच त्यांची ओळख. तो देखेंगे इस गेम के ऊपर अंपायर शायद रन मिलेंगे. दो रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 66 रनों के ऊपर. अब 5 गेंदों में चाहिए 5 रनों की जरूरत. एक समय लग रहा था कि ये जो है ना कि एक ही रन लेंगे मनीष, अर्धशतक अपना कंप्लीट करेंगे, लेकिन कई खिलाड़ी ऐसे होते हैं कि अपने अर्धशतक से बेहतर मैं अपने टीम को किस तरीके से जीत दिलाऊं. देखिए एक भी रन ले सकते थे लेकिन उन्होंने 2 रन चुराए क्योंकि मैच कोई ऐसा विकेट गंवाने के बाद उनके ऊपर उल्टा ना फिर जाए, उसी सोच के शायद उन्होंने वो 2 रन चुराए. 2 रनों की मदद से 66 ऑन स्कोर्ड. एक विकेट के नुकसान के ऊपर 5 गेंदों में चाहिए सिर्फ 5 रनों की जरूरत. कंपलसरी नहीं है चेसिंग. मैच टाई भी होता है तो सुपर ओवर में बिल्कुल ये मैच खेला जाएगा, लेकिन एक भी मुकाबला अभी तक सुपर ओवर में नहीं देखने को मिला. कमाल की बल्लेबाजी, चेसिंग करने वाली ज़्यादा से ज़्यादा टीमें इस पूरे पनवेल प्रीमियर लीग का अगर लेखा जोखा देखेंगे तो साथी स्कोरर भी बताते हुए कि ज़्यादा से ज़्यादा रन चेस हुए और कम ऐसी मैचेस हुए जहां पर रन बचाए गए. कल का आखिरी मुकाबला था प्रसाद गरत की तूफानी बल्लेबाजी 2 मैच में. तीसरे मुकाबले में प्रसाद गरत जल्दी आउट हुए, फिर मैच को बचाया. ये होता है क्रिकेट. फुल टॉस बॉल माही के स्टाइल में फिनिश किया. स्वरांश एंड पार्थ 11 भरनाथ विचंबे टीम आज के दिन के 2 मुकाबले जीतने के बाद अंतिम मुकाबले में क्वालिफाई हो चुकी है. हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम. चैंपियन 11 दर्पण. चलिए, अर्धशतक से दूर रहे, 47 रन बनाए कप्तान ने और वो बने इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो. तो चलिए लाइन अप करके जाइए मैदान में. तर कॉंग्रॅच्युलेशन्स विचुंबे नाबा टीम आणि हार्ड लक. पुढच्या मॅचसाठी आपण शुभेच्छा देऊया कारण दोन्ही विनर्स टीम मध्ये ही मॅच पाहायला मिळाली आणि तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावरती हा सामना जिंकला. स्वरांश अँड पार्थ 11 भरनाथ विचुंबे नावा टीमनं हार्दिक अभिनंदन. लाईन अप करून या आणि लाईन